नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, अखेर महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की पीएम किसानच्या येणाऱ्या 20व्या हप्त्याची तारीख केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। आता हा हप्ता 20वा हप्ता किती रुपयांचा येणार, 2000 रुपयाचा येणार का 10,000 रुपयाचा येणार का, आता तारीख जाहीर झालेली आहे। आधी तारीख कोणती आहे, याचबरोबर आता 20वा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामे करायची, हे संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, हे पीएम किसानचं अपडेट पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20व्या हप्त्याची तारीख अखेर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। आणि जवळपास आता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच येणार आहे। आता हा हप्ता कोणत्या तारखेला येणार हे व्हिडिओच्या शेवटी बघूया, याची तारीख मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। परंतु तत्पूर्वी तुम्हाला 20वा हप्ता येण्याकरिता तुम्हाला तुमचं किसान कार्ड काढून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर किसान कार्ड असेल तरच तुम्हाला पीएम किसानचा 20वा हप्ता येणार, आणि किसान कार्ड जर नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता येणार नाही। आणि तुम्ही जर किसान कार्ड जर ऑलरेडी काढलेला असेल तर तुम्हाला काय डबल काढायची गरज नाही। परंतु अद्यापही तुम्ही जर किसान कार्ड काढलेलं नसेल तर आज किंवा उद्या या 2-3 दिवसामध्ये किसान कार्ड काढून घ्या। यानंतरचं दुसरं काम करायचं लँड सीडिंग। आता तुमचं लँड सीडिंग जर ऑलरेडी यस असेल तर तुम्हाला कोणतेही काम करायची गरज नाही। परंतु लँड सीडिंग तुमचं जर नो असेल तर तुम्हाला लवकरात लवकर जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचं लँड सीडिंग यस करून घ्यायचं आहे। नो जर असेल तर यस करून घ्यायचं आहे। यानंतरचं काम करायचं तुम्हाला पीएम किसानची केवायसी करायची आहे। आता तुम्ही याच्या अगोदर जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला डबल पीएम किसानची केवायसी करण्याची काही गरज नाही। परंतु पीएम किसानची केवायसी अजून देखील सुद्धा केलेली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर पीएम किसानची केवायसी करून घ्यायची आहे। यानंतरचं काम करायचंय तुम्हाला आधार सीडिंग, म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक करायचं आहे। आता तुमच्या आधारला बँक खातं ऑलरेडी लिंक असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही। परंतु तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या। एखादी बँक तुमच्या आधारला बँक खातं लिंक करत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या, कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँक जी आहे 24 तासामध्ये आधारला बँक खातं लिंक करते, त्यामुळे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। परंतु एखादं तुमचं खातं बंद पडलेलं असेल, आधार अनलिंक असेल तर ते तुम्हाला लिंक करून घेणं गरजेचं आहे। आता जवळपास पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता याची तर तारीख फिक्स झाली, परंतु बरेच सारे आता आम्हाला शेतकरी कमेंट करतील की दादा नमो शेतकरीचा हप्ता याच्या बरोबर येणार का। तर मित्रांनो, अद्यापपर्यंत नमो शेतकरी संदर्भातलं कोणताही अपडेट नाही। परंतु पीएम किसानचा 20वा हप्त्याची आता मी तुम्हाला तारीख सांगतो। देशाचे कृषी मंत्री म्हणजेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की वाराणसी काशी येथून सेवापुरी विधानसभा येथे कालीधाम या ठिकाणी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा एक कार्यक्रम आहे। आणि याच कार्यक्रमाअंतर्गत पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचं वितरण होणार आहे। आणि पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचं वितरण येणाऱ्या पुढच्या महिन्याच्या 2 तारखेला म्हणजेच 2 ऑगस्ट 2025 रोजी पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचं वितरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील 93,66,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचं वितरण होणार आहे। आता बरेच सारे शेतकरी म्हणत होते की पीएम किसान योजनेमध्ये निधीची वाढ झाली का, कारण की बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होत होते। पीएम किसानचा 20वा हप्ता 10,000 रुपयाचा येणार, कारण की जगदीप धनखड यांच्या माध्यमातून सरकारला सूचना दिल्या होत्या, परंतु कुठल्याही पद्धतीची पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची सरकारने वाढ केली नाही। त्यामुळे पीएम किसानच्या योजनेचे येणारे जे पैसे आहेत ते फक्त 2,000 रुपये येणार आहेत। आणि यासोबत नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही, फक्त पीएम किसानचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तत्पूर्वी तुमचं किसान कार्ड असेल, लँड सीडिंग असेल, केवायसी असेल किंवा आधार सीडिंग असेल, ही सगळे तुम्हाला काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे कालीधाम या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा मोठा कार्यक्रम आहे, मोठी जनसभा कार्यक्रम आहे। आणि याच कार्यक्रमाअंतर्गत पीएम किसानच्या
20व्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान संदर्भात महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु नमो शेतकरी संदर्भात अद्यापही कुठल्याही पद्धतीची तारीख जाहीर झाली नाही, कारण की नमो शेतकरी संदर्भात राज्य सरकारने तारीखही जाहीर केली नाही आणि नमो शेतकरीच्या जे काही येणारा जो 7वा हप्ता आहे 7व्या हप्त्या संदर्भात कुठल्याही निधीचं त्यांनी वितरित केलं नाही। त्यामुळे अद्यापर्यंत नमो शेतकरी संदर्भात कुठलाही अपडेट नाही, परंतु पीएम किसानचा अपडेट कन्फर्म आहे। 2 ऑगस्टला पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर मित्रांनो, हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा। धन्यवाद।